सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान 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 आवड निरंतर हेची ध्यान मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती श्रवण कंठी कौस्तुभ मणी विराजित विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित
कासे पीतांबर आवडे निराकार हे आवडे कृष्ण हरी
शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता पाय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा मज दाबाव्या सुभटा मज दाबाव्या सुभटा काय भक्तीचा वाटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा आशुर आणि धीर स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर आशुर आणि धीर स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा मज दाबाव्या सुभटा मज दाबाव्या सुभटा काय भक्तीचा वाटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा अंजनीची या कुमरा अंजनीची या कुमरा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा अंजनीची या कुमरा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या वाटा मज दाबाव्या सुभटा दाबाव्या सुभटा मज दाबाव्या सुभटा काय भक्तीचा वाटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा विठोबार कुमाये भोवार भोवाई बार कुमाये हे विठोबार भोवाई हे हरी भोवार भोवाई हे विठोबार भोवाई बार कुमाये बार कुमाये हॅलो आजच्या कीर्तनाची चाल संगीत अलंकार प्रकाशजी कातकडे हे गातील व त्याचबरोबर संगीत अलंकार कुंदनजी बोरसे हे गातील मृदंगावर साथ करतील मृदंगाचार्य समाधानजी घोडे व मृदंगाचार्य प्रसादजी शिंदे शरण शरण हनुमता शरण शरण जी हनुमता शरण शरण जी हनुमता शरण शरण जी हनुमता शरण शरण जी
काय भक्ती चाता वाटा काय भक्ती चाता वाटा हो तुझे आलो रामदूता तुझं आलो रामदूता काय भक्तीच्या तवाता काय भक्तीच्या तवाता मजता बागा सुभटा सुभटा हे मजता बागा सुभटा मजता बागा मजता वागा सुभटा मजता वागा सुभटा मजता वागा सुभटा मजता वागा मजता वाव्या मजता वाव्या रे सुभटावो मजता वाव्या सुभटावो मजता वाव्या हो मज मज हो मजता वाव्या मजता वाव्या सुभटा मजदा वाव्या मजता वाव्या मजता वाव्या मजता वाव्या सुभटा मजता मजदा वाव्या सुभटा मजदा वाव्या सुभटा मजदा वाव्या
मजदा पुरुष मंडळी जरा इकडे इकडे सारखा थोडी जागा करा टाळी वाजवा भजन करा विठ्ठला विठ्ठला शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठाला विठाला शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा बेस असला तर पूर्ण कमी करा आणि थोडा कडक करा आवाज सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तवर्य हनुमंतराय यांना भक्तीचं मार्गदर्शन विचारतायत विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये भगवान हनुमंतराय यांच्या पावन दरबारात सर्व श्रोते मंडळी यांच्या अतिभव्य उपस्थितीत आपल्या श्री क्षेत्र धामणगावमध्ये संपन्न होत असणारा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होतो आहे आणि या वर्षी हा उत्सव 50वे वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात संपन्न करत आहे. गेल्या 7 दिवसापासून मोठी रेलचेल या ठिकाणी ज्ञानदानाची अन्नदानाची होका काना मनाजिनी कानाला गोड लागणारं मनाला गोड लागणारं आणि जीवन गोड करणारं तत्वज्ञान आपण 7 दिवसापासून या ठिकाणी ऐकत आहात. सालाबाद प्रमाणे या उत्सवाला यावर्षी जो सुवर्ण महोत्सवाचं निमित्त आहे. बऱ्याच वेळेला असं असतं
उत्सवाला एक निमित्त सापडतं, पण ते निमित्त पेलताही आलं पाहिजे. ते पेलताही आलं पाहिजे. दिवस तर जाणारच आहेत, 50वे होणार आहे, 75वे येणार आहे, आणि मी तर म्हणतो शताब्दी सुद्धा येणार आहे. आम्ही बघायला असो अथवा नसो, जास्त जगण्याची बी काय अपेक्षा ठेवायची, किती जगायचं. अजून 50 वर्षांनी आम्ही असो अथवा नसो, हो, पण कल खेल में हम हो न हो, पण गर्दिश में तारे रहेंगे सदा. अजून 50 वर्षांनी आम्ही असो अथवा नसो, पण धामणगावचा शताब्दी तेवढ्याच दिमाखात गाजणार, वादच नाही. आणि एक आहे, काय असतं, पूर्वी आचरण केलेल्या माणसाचं आचरणच हे पुढच्या पिढीला एक धडा असतो. यद्यत आचरती श्रेष्ठः तत्त देवेतरो जनः संयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. या सृष्टीतील प्रत्येक जीवाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? तो मोठ्याचं अनुकरण करत असतो. तो मोठ्याचं काय करत असतो? अनुकरण करत असतो. या संबंधाने आपल्याकडे जे कथा सांगितली जाते की शनिवार वाड्यावर नाना फडणवीस होते आणि अत्यंत बुद्धिवान होते. त्यांच्याकडे घोड्याचा व्यापारी 2 घोड्या घेऊन आला, पकवाजाच्या नाही, बसाच्या 2 घोड्या घेऊन आला. बरं, त्या घोड्या कशा होत्या? दिसायला सारख्या वारख्या. मराठीत बोलायचं ठरलं तर सेम टू सेम होते. सारख्या वारख्या होत्या दोन्ही घोड्या. आणि त्या दोन्ही घोड्या नानांपुढे आणून उभ्या केल्या आणि नानांना विचारलं, नाना या दोन्ही घोड्या आहेत, हो, पण याच्यातली एक आई आहे आणि याच्यातली एक मुलगी आहे. या 2 घोड्यामध्ये कोण आहे? आई आहे. आणि कोण आहे? मुलगी आहे. फक्त याच्यात आई कोणती आणि मुलगी कोणती तुम्ही ओळखून दाखवा, या दोन्ही घोड्या मी तुम्हाला फुकट देणार. नाना बुद्धिवान होते. नानाने दोन्ही घोड्या घेतल्या, पुढे मुळा मुठा नदी आहे, त्या नदीवर नेल्या आणि सांगितलं, घोड्या पाण्यामध्ये सोडा. अहो, स्वच्छ धुवून आणल्यात, सांगितलं तेवढं करा. आणि दोन्ही घोड्या पाण्यामध्ये सोडल्या आणि दोन्ही घोड्या पोहत होत्या. पण क्रम असा होता, एक पुढं चालली होती आणि एक पाठीमागून चालली होती. नानाने लगेच उत्तर दिलं, समोर जाणारी आई आहे आणि पाठीमागं जाणारी मुलगी आहे. कारण या सृष्टीचा नियम आहे, इथं ज्येष्ठ जसे वागत असतात तशी लहान माणसं वागत असतात. म्हणून ज्येष्ठांना फक्त जगणं एवढा त्याच्या जीवनाला एक निमित्त नसतं. मी ज्येष्ठ आहे, मला फक्त जगायचंय, मला चांगलं जगायचंय, एवढंच जीवन नसतं ज्येष्ठांचं. ज्येष्ठांनी कसं जगावं, त्याने तर जीवनाचा आनंद लुटावाच, पण आपल्या जीवनातून अनेक लोकांना आदर्श निर्माण करावा, त्याला ज्येष्ठ म्हणावं. नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्येष्ठाची व्याख्या फार गोड केली. व्यवहारात लोक मोठं कोणाला म्हणतात, वडील कोणाला म्हणतात, आणि वडील कोणाला म्हटलं पाहिजे याचा विचार सांगताना काय म्हटले? जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा जिरुणी जाय, तयाचे वंदिती पाय वडील म्हणून. लौकिकात लोक काय करतात? ज्याचं वय कमी कमी होत जातं, ज्याचं बळ कमी होतं, ज्याची बुद्धी कमी होते, लोक त्यांना वडील म्हणतात म्हटले ज्ञानोबा. व्यवहारात बघा, उदाहरण द्यायचं ठरलं तर, तुमचं वय काय आता? 61. 100 वजा 61 करा, खाली किती राहिली? बोला की. नाही घाबरू नका, पण राहिले त्याला मी काय करू आता? 39. हा, तुझं वय काय? 26. 100 मधून वजा करा 26, खाली किती राहिले? 74. म्हणजे ह्यांचं 39 वय शिल्लक आहे आणि ह्याचं 74. वडील कोण आहे? मोठा कोण आहे? तुम्ही म्हणता कोणाला? असं आहे व्यवहारात. असं आहे, जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा जिरुणी जाय, तयाचे वंदिती पाय वडील म्हणून. हा व्यवहाराचा प्रघात आहे. पण ज्ञानोबा म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. जे शास्त्राचं आचरण आपल्या जीवनात आचरून समाजासमोर आदर्श निर्माण करतात ते वडील आहेत. म्हणून ज्येष्ठांना फक्त जगायचं नसतं, समाजासमोर एक आदर्श सुद्धा ठेवायचा असतो. ऐका मंडळी, तसं मला असं वाटतं की या सुवर्ण महोत्सवामध्ये तरुण झटले आणि ज्येष्ठांचं नेतृत्व आहे. हो, भाग्यवान आहे हे गाव. ह्या गावात सुवर्ण महोत्सव एवढ्या चांगल्या पद्धतीने का होऊ शकला, त्याची 2 कारणं सांगतो. कोणत्याही गावामध्ये कार्यक्रम कधी चांगला होतो तिथं 2 दोष नसले पाहिजे. कोणते? म्हातारे कर्मट नसले पाहिजे आणि पोर उर्मट नसले पाहिजे. ज्या गावात म्हातारे कर्मट आहेत त्या गावात ते तरुण पोराला काही करू देत नाहीत, आणि ज्या गावातले पोरं उर्मट आहेत ते ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेत नाहीत. म्हणून मुलांमधला उर्मटपणा संपला पाहिजे,
श्रेष्ठांतला कर्मटपणा संपला पाहिजे. त्याचा मिलाप जेव्हा होतो तेव्हा काय होतं धामणगावचा सप्ताह होतो. काय होतं दुसरं. म्हणून या ठिकाणी आता सगळ्याच गावातला प्रत्येक तरुण झटलाय, पण मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, कारण माझ्या बुद्धीमध्ये दोष आहे. आता जर तुम्ही माझ्या वडिलाला जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर प्रकाश महाराज माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझ्या वडिलाला जर तुम्ही जाऊन विचारलं तुमची मुलगी कोणाच्या घरी दिली, विचारून सांगतो म्हणतात. माझ्या वडिलांच्या लक्षात नावं राहत नाहीत, आणि तीच परंपरा मी चालवतोय. माझ्या वडिलांची मिरासिका देवा, माझे लवकर नावच ध्यानात राहत नाहीत. आणि तात्या एवढ्यासाठी मी किंमत मोजली. नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न केलं नाही. मी काय केलं नाही, लग्न केलं नाही. उद्या जर कोणी म्हटलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही, ही अडचण आहे. पण गावातली तरुण मंडळी झटतायत, आणि मग काय असतं, जे संपर्कात राहतात ते जरा लक्षात राहतात. मग आमचे सुनील भाऊ असतील, आमचे निलेश पाटील असतील, भरतजी असतील, ही मंडळी आहे की जी संपर्कात राहतात म्हणून लक्षात राहतात. ही प्रातिनिधिक स्वरूपात 3 नावं घेतली. गावातला प्रत्येक तरुण या कार्याकरता झटलाय, ध्यानात ठेवा. हो, ही तरुण मंडळी. ज्येष्ठामध्ये आमचे नंदुशेठ गाडवे असतील, आदरणीय तात्या असतील, ही ज्येष्ठ मंडळी आहेत. आणि या ज्येष्ठांचं मार्गदर्शन, आधी कोणी या ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि या तरुणांचं कर्तृत्व, त्याचा मिलाप झाला. म्हणजे पोरं उर्मट नाहीत आणि म्हातारे कर्मट नाहीत. त्याने असं नाही विचार केला ही कालची पोरं, यांच्या हातात काय द्यायचं, यांचं काय ऐकायचं. निलेश पाटील म्हटले असं आपल्याला लोगो तयार करायचा, कर बाबा. आपल्याला आमका मंडप लावायचा, लाव बाबा. आपल्याला ऐकलं का, योजना सुचणं, गुरुमाजी, योजना सुचणं हे जर पहिलं भाग्य असेल तर त्या योजनेची कार्यवाही हे परम भाग्य आहे. योजनेपेक्षा योजनेची कार्यवाही फार महत्वाची असते. हनुमंतरायचा दरबारी पुढे बोलणार आहे मी, आता वेळ नाही घेत. योजना आणि योजनेची कार्यवाही, ऐका. म्हणून ही तरुण मुलं, त्यांच्याकडे कल्पकता आहे. ऐकलं का, सॉफ्टवेअर सुद्धा काळानुसार काय झाले, जसे नवीन नवीन वर्जन येतं तसं ते काय झाले पाहिजे, अपडेट झाले पाहिजे. तसं ऐकलं का, एक गोष्ट सांगतो, पारमार्थाच्या क्षेत्रात तत्वात बदल नाही करायचे, पण तंत्रात बदल करायला परवानगी आहे. तत्वात बदल नाही करायचे, तत्व जी आहेत ती आहेत, पण तंत्रामध्ये काय करता येते, बदल करता येतो. बघा ना, मंडप असा असावा, बैठक अशी असावी, स्टेज असा असावं, गाणारे असे असावे, सिस्टीम अशी असावी, समोर सुद्धा पाठीमागं फ्लॅक्स कसे असावे, लोगो कसा असावा, पुढं लक्षणीय असणारं निवृत्तीनाथाची समाधीचा कटआउट तो भाग कसा असावा. ही सगळी आहे ना, ही तांत्रिक बदल आहेत आणि त्याला कल्पकता लागते, कोणालाही सुचत नाही. म्हणून मी जेव्हा माझ्या घरची पत्रिका करायची ठरली एक कार्यक्रमाची, तर मी निलेश पाटलांचं मार्गदर्शन घेतो, कारण त्यांच्याकडे ती नजर आहे. नियोजकच तत्र दुर्लभ आहे. महाराज कार्य करण्याची नजर आहे आणि गावालाही स्वाभिमान आहे. निवृत्तीनाथाच्या संस्थांचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि निवृत्तीनाथाची सप्तशताब्दी अगदी थोड्या वेळामध्ये यशस्वी करून दाखवली. हे सुद्धा ते कौशल्य आहे आणि गावाला त्याचा सार्थ अभिमान आहे. गावकरी मंडळी त्यांचं ऐकतात आणि ते सुद्धा गावाला विचारल्याशिवाय काही करत नाही. याचा मिलाप जुळला. मला अजून एक समाधान आहे या उत्सवात समाधान आहे. कुंदन महाराज, आपण मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जात असतो, मोठे कार्यक्रम पाहतो. मोठ्या कार्यक्रमाचं सूत्र बिघडत चाललंय, बदलत चाललंय. खरं तर मी बदलत चालले शब्दाऐवजी शब्द कोणता योजला होता, बिघडत चाललंय. मोठा कार्यक्रम म्हणजे काय, मोठा कार्यक्रम म्हणजे काय. खरं तर फार गोष्टी आहेत, पण नाही मला सांगण्याची इच्छा, तुम्हीच समजून घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे. पण मोठा कार्यक्रम म्हणजे काय, मोठा कार्यक्रम म्हणजे आम्ही पैशाचा केलेला माज म्हणजे मोठा कार्यक्रम नाही. आम्ही पैशाची केलेली उधळपट्टी म्हणजे कार्यक्रम मोठा नाही. मग परिवर्तनाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलणं म्हणजे मोठा कार्यक्रम आहे. हो, की जो या उत्सवाने उचललेला आहे. या उत्सवात आलेली कीर्तनकार महाराज, सध्या लाखानं कीर्तनकार संप्रदाय पुढे आहेत, पण प्रश्न आहे प्रत्येक गावात कीर्तन ठेवायची कोणाची. म्हणजे सुवर्ण महोत्सवात कीर्तन असावी कशी,
असा जर प्रश्न कोणाला असेल तर मला स्वाभिमानानं सांगावं वाटेल की धामणगावकरांनी एखादा सुवर्ण महोत्सव कसा असावा, गायक वादक कीर्तनकार मंडप सिस्टम कशी असावी याचा डेमो महाराष्ट्राला दिलाय, ध्यानात ठेवा. काय कीर्तनकाराची योजना सुंदर केली, आजच कशी चुकली कोणास ठाऊक, आजच कशी चुकली कोणास ठाऊक. पहिल्या दिवसापासून एक आगळ्या वेगळ्या आयामाची मंडळी इथं आली की ऐकलं का, संप्रदायावर जगणारी नाही, संप्रदायाकरता जगणारी मंडळी आली. मंडळी ध्यानात ठेवा, ज्यांच्या येण्यानं त्यांच्या बोलण्यानं कीर्तन रंगेल न रंगेल, पण ज्यांच्या येण्याने मंडप पावन होईल अशी मंडळी आली. हो, आजची काय योजना चुकली कोणास ठाऊक. मला अजून प्रश्न की माझं कीर्तन, बरं मी 10-12 वर्ष होऊन गेले की या गावात दरवर्षी येतो, कोण्या ना कोण्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतो, सातत्यानं येतो, एखादी दांडी पडते पण मी येत राहतो. गावकरी लय हुशार आहेत, सप्त्यात नाही भेटलं तर वर्धापन दिनाचं, वर्धापनाचं नाही बसलं तर सप्त्यामध्ये ते पिच्छा सोडत नाहीत, येत राहतो. आणि मग मी तारखा घेताना पाटलाला म्हटलं, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या तारखा घेतल्यात त्यात कशाला, मी तर दरवर्षी असतोच. ते नाही म्हणे बाबा पाहिजे. आणि त्यांनी पाहिजे म्हटल्यानंतर मला इथे उभं राहीपर्यंत सूत्र सापडत नव्हतं मला का कीर्तन दिलं असावं, पण मला सूत्र आता सापडलं. 2 कारण आहेत. एक तर ग्रामस्थांचं माझ्याविषयी असणारं प्रेम, हे त्याला पहिलं कारण आहे, प्रेम. हो, आणि दुसरं कारण, ग्रामस्थांनी विचार केला वजनदार कीर्तन खूप होतील पण एखादा कीर्तनकार बी वजनदार असावा. आता या वजनाला गुरुमा तुमच्याशिवाय कोणी पर्याय नाही. आता मला गुरुमा खूप वेळा म्हटल्या, अहो महाराज 1 महिना या तुम्ही, पण ह्यांना सांगा सोडा म्हणा ह्यांना आता मला. असो, तात्पर्य काय की अत्यंत गोड उत्सव चाललाय, मोठ्या दिमाखात चाललाय, संपन्नतेमध्ये चाललाय. अनेक जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर सोपवली. उपांत्य दिवस आहे, मागणीपर चिंतन करण्याचा प्रघात आहे. म्हणून हनुमंतराय आज तुमच्यावर खुश आहेत. का खुश आहेत की तुम्ही हनुमंतरायाचा उत्सव एवढ्या चांगल्या पद्धतीने केला. आणि एखाद्याचा उत्सव चांगला केला आणि व्यक्ती खुश झाली की माणसानं त्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. हो, खुश झाले की काय केलं पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे. हो, बाईनं नवऱ्याला पैसे कधी मागितले पाहिजे. मी फार बारकाईने सांगितलं असतं पण तुम्ही माझ्या ब्रह्मचर्यावर शंका घ्याल म्हणून बोलत नाही. प्रसन्नता पाहिजे, पुढच्या व्यक्तीची काय पाहिजे, प्रसन्नता. आणि प्रसन्नता झाली की संधीचा फायदा करून घ्यावा आणि माणसाला पाहिजे ते करून घ्यावं. म्हणून आपल्याकडे गुरुकडे ज्ञान विचारत असताना जे क्रम दिलाय ना, तद्विधी ते जाणण्याकरता प्रणिपातेनं शरण जा, सेवया त्यांची सेवा करा. आणि जेव्हा तुम्ही त्यांना शरण जाल, जेव्हा तुम्ही त्यांची सेवा कराल आणि सेवेने जेव्हा ते प्रसन्न होतील, मग परिप्रश्नेनं मग प्रश्न विचारा, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने, असं ते सांगतील. म्हणून हनुमंतराय प्रसन्न आहेत. म्हणून हनुमंतरायाला आपल्याला काहीतरी विचारायचंय, काहीतरी मागायचंय. पण मला असं वाटतं हनुमंतरायाला काय मागावं, हनुमंतरायाला काय विचारावं. मुळात एक सांगू का, माणसाने एखाद्या व्यक्तीच्या इस्टेटपेक्षा त्या व्यक्तीच्या टॅलेंटचा कधी काय केला पाहिजे, कदर केली पाहिजे. इस्टेट असते ना, संपत्ती येते जाते. संपत्ती नावाची वधू अशी आहे, मला शब्द वापरायला लाज वाटते, सत्ता संपत्ती प्रसिद्धी ह्या बदचलन बाया आहेत. मी शब्द वापरलाय, माफी मागतो त्या शब्दाची, पण या प्रामाणिक नाहीयेत. ह्या कधी कोणाकडे जातील आणि कधी कोणाला सोडतील सांगता येत नाही. पण विद्या नावाची वधू अशी आहे, ज्ञान, मी स्त्रीलिंगी शब्द वापरायचा म्हणून विद्या नावाची वधू अशी आहे, ती मात्र व्यक्तीला कधीच सोडत नाही. म्हणून व्यक्तीच्या इस्टेटपेक्षा व्यक्तीचा टॅलेंट कधीही महत्वाचा आहे. हनुमंतरायाजवळ काय वैभव आहे याही पेक्षा हनुमंतरायाजवळ ज्ञान कोणतं आहे ते फार महत्वाचं आहे. हनुमंतरायाकडे तर सगळंच आहे, वादच नाही, पण आपल्याला पाहिजे तेवढ्या गोष्टीची एक ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतली. ज्ञानोबराय म्हणतात, श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. आपली भक्ती कशी असावी, आपल्या जीवनात भक्तीचं आचरण कसं असावं, याच्याकरता जर कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल आणि चूक घडू नये असं वाटत असेल तर कोणाला गुरु केलं पाहिजे, सदाशिवाला, अर्थात
तो का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. त्यांना गुरु केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ते आचार्य आहेत. कारण त्याचे गोष्ट सांगतो, मोडणं आणि लचकणं याच्यात फरक आहे. मोडणं आणि लचकणं. चालता चालता पायाला झटका बसला, माणूस लंगडतो, काय झालं रे, पाय लचकला म्हणतो. आणि पार प्लास्टर करून आला, काय झालं रे, मोडलं. मोडणं आघातानं असतं आणि लचकणं सहज असतं. लक्ष देऊन ऐका, संसाराच्या क्षेत्रात मोडलेलं चालतं, भक्तीच्या क्षेत्रात लचकलेलं सुद्धा चालत नाही. तेवी लचकलिया दिठी. दत्ता महाराज संसारात मोठ्यातली मोठी चूक घडली, भरून काढता येते. भक्तीतली चूक भरून काढता येत नसते. तिथं फार सावध राहावं लागतं. याकरता मी सीताई साहेबाचं उदाहरण कायम सांगत असतो. सीतेचा त्याग मोठा आहे का सीतेची चूक मोठी आहे? सीतेचा त्याग मोठा आहे. एवढं वैभवाला लात मारली, एका क्षणात कळालं नवरा वनात जातोय, मी राजवाड्यात काय करू? निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. एवढा मोठा त्याग आहे. आणि सीतेची आईसाहेबाची चूक काय? एके दिवशी समोरून हरिण चाललं होतं याच पंचवटीमध्ये, आणि हरिण सोन्यासारखं चमकत होतं. तुमचा गैरसमज असेल, हरिण सोन्याचं होतं? सोन्यासारखं होतं. आणि तुम्हीच गणित लावा, सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेलं तर रावणाने उचलून नेलं. मग जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे, आणि त्या हरणाच्या कातड्याची काय करायची होती? चोरी करायची होती, असं आपल्याकडे रामायणामध्ये सांगितलं जातं. म्हणजे वैभवाला लात मारली, हा सीतेचा त्याग आहे. एक चोळीचं कापड ही आईसाहेबाची चूक आहे, पण परमार्थात तेवढी सुद्धा क्षम्य नाही. म्हणून कधी कधी मला ते डोंबाऱ्याचा खेळ पाहिला, डोंबाऱ्याचा खेळ, तर फार मोठा बोध वाटतो त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये. डोंबाऱ्याचा खेळ माहितीये ना? अशी इकडून 2 लाकडं असतात, इकडून 2 लाकडं असतात, त्याला दोरी किंवा तार बांधलेली असते, आणि त्याच्यावरती बाई बांबू घेऊन बॅलन्स घेऊन चालते. त्याला काय म्हणतो आपण? डोंबाऱ्याचा खेळ. ती डोंबाऱ्याची बाई जेव्हा त्या दोरीवरून चालते, जेव्हा ती दोरीवरून चालते, खाली तिचा नवरा ढोल वाजवतो. तिचा नवरा काय वाजवतो? ढोल वाजवतो. तिचा मुलगा प्लेट घेऊन पैसे गोळा करतो. लोक स्तुती करतात, वा वा, काय काय कला आहे. लोक काय करतात? स्तुती करतात. ऐका, पण ती दोरीवर चालणारी बाई पैशाकडे पाहते, स्तुतीकडे पाहते का ढोलाकडे पाहते? ती तिन्ही गोष्टीकडे पाहत नाही, ती फक्त दोरीकडे पाहते. कारण तिला पक्क माहित असतं, नजर हटी गती. म्हणून जे जे ध्येयाच्या मार्गावर निघाले, जे जे ध्येयाच्या मार्गावर निघाले, ते पैसा, स्तुती आणि सन्मानात अडकले, ते पदच्युत झाले. आता नाशिकला वेगळं समजून सांगायची काय गरज आहे सध्याच्या काळात? सगळ्या भारतात डंका पिटवलाय नाशिकनं सध्या. खरं सांगतो हे मी, खोटं बोलत नाही. असो, हा, ध्येयापासून नजर विचलित झाली, घोटाळा झाला. म्हणून भक्तीत चूक चालत नाही. म्हणून काय करावं? भक्तीचं मार्गदर्शन घ्यावं. आणि हे मार्गदर्शन घेण्याकरता आज तो कोबराय प्रवृत्त झाले, पण कोणाकडून घ्यावं? हनुमंतराय प्रसन्न आहेत ना, त्यांनाच विचारू ना, काय भक्तीच्या त्या वाटा, मला भक्तीचा मार्ग दाखवा, भक्तीचं मार्गदर्शन करा. पण नियम असा आहे, कोणालाही काही विचारत असताना विचारण्याची एक पद्धती आहे शास्त्रामध्ये. ती एक पद्धत, एक प्रक्रिया आहे, ज्याला व्यवहारात प्रोटोकॉल म्हणतात ना. एक प्रोटोकॉल आहे कोणती गोष्ट विचारण्याचा. तर काय, मी श्लोक म्हणून गेलो गीतेतला, माणसाला काही जाणायचं असेल तर शरणागती फार महत्वाची, सेवा फार महत्वाची, आणि मग प्रश्न विचारावा. ही जर पद्धत असेल ना तर कधी विचारू नये. एकदा माझं मुंबईमध्ये कीर्तनाची वेळ 8 ते 10, मुंबईचा स्टँडर्ड टाइम रात्री 8 ते 10. मला 10:15 वाजता दादरवरून नागपूर करता ट्रेन होती. किती वाजता? 10:15 वाजता. स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर कीर्तन होतं. आणि मी आता कुठे धावे म्हणे अभंगावर कीर्तन केलं. श्रोत्यांनी मन लावून ऐकलं. आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं मला लवकर जायचे, जसं आज जायचे तसं लवकर जायचंय. ते काय नाही महाराज, 10 मिनिटाचा रस्ता आहे, तुम्ही कीर्तन 5-10 मिनिटं लवकर सोडा, आम्ही तुम्हाला नेऊन सोडू.
ट्रेन सापडेल. पण बोलत बोलत ढासाळ गेलो. ट्रेन माझी 11:15ची 10:15ची आणि मी कीर्तनच 10:05 सोडलं. अवघात 10 मिनिटाचा टाइम. त्या लोकांची एवढी, महाराज लवकर चला आता. असं कुठं असतं का, तुम्हाला जायची गडबड आहे, गाडी सुटली तर? त्या लोकांना टेन्शन माझी गाडी चुकण्याचं नव्हतं, ह्याची गाडी चुकली तर ह्याला ठेवायचं कुठं रात्रभर, हा प्रश्न होता त्यांचा. मुंबईचे लोक गाड्या घेऊ शकतात पण गाड्या पार्क करू शकत नाहीत. मुंबईचे लोक माणसाला जीव घालू शकतात, पैसे देऊ शकतात, पण मुक्कामाचं मोठं अवघड असतं. अहो, ते कुलाबा नावाचा भाग आहे मुंबईतला. दोन्ही कुलाब्याला हाय सोसायटी पण आहे आणि काय म्हणतात त्याला, चाळ 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 वगैरे. आणि ती मंडळी सप्ताह ठेवतात. त्या लोकांचा मला फोन आला कुलाब्यावरून, म्हणे महाराज आमच्या उत्सवात, आमच्या सप्ताहामध्ये आम्हाला तुमची तारीख पाहिजे. मला कधी पाहिजे? पण महाराज आमची 8 आहे. म्हणजे काय, मुक्कामाला यायचं असेल तर तारीखच नको तुमची. देवा शपथ. हो. आणि मग ते मुंबईमध्ये पोटमाळे असतात. फारच अडचणीला, इमर्जन्सीला काय असतात? पोटमाळे. त्याला पोटमाळा का म्हणतात? एकदा पोटमाळ्यावर चढून मी पाहिलं, जिथं पोटानच घसरत कडला जावं लागतं, मग त्याला पोटमाळा म्हणतात. असो. आणि मग ती कीर्तनाची वेळ होत आलेली, काय कर, गाडीची वेळ. आणि मग चला महाराज, पळा महाराज. मला धावत पळ स्टेशनवर नेलं. बरं, गाडी एक नंबर 2 नंबरला असावी, 6 नंबर प्लॅटफॉर्मवर. तिथे गेलो. माझी बोगी A2 होती. आणि मग मी पाहिलं आधीच जाता जाता बोगी नंबर किती आहे. पण त्या दिवशी नेमकी ट्रेन उलटी लागली होती. मी गेलो माग, डबा होता पुढं. कधी कधी होतं ना उलटते, डबा होता पुढं. पुन्हा मी पळतोय आणि तेवढ्यात एक श्रोता आला, महाराज थांबा थांबा थांबा. मला काय, बोला लवकर बोला. म्हणे ते कीर्तन तुमचं झालं आता? हो. अहो मी कीर्तन होतो. हो. मला बोला ना, एक प्रश्न होता. मला पटकन विचारा. गाडी निघाली. नाही म्हणले, मन शांत होण्याकरता काय केलं पाहिजे? त्याला म्हटलं मला एकदा शांत होऊ दे, मग सांगतो तुला. कधी प्रश्न, कुठेही प्रश्न विचारून चालत नाही, त्याचे काय आहे पद्धत आहे. म्हणून हनुमंतरायाला मला भक्तीचं मार्गदर्शन विचारायचंय. आज त्यांच्या प्रसन्नतेचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि नियम जर असा असेल, शरणागती नंतर मग जगद्गुरु तुकोबार आहे, त्या प्रक्रियेला गालबोट न लावता आधी शरणागती पत्करतात अभंगाच्या पहिल्या चरणी. शरण शरण जे हनुमंता, शरण शरण जे हनुमंता, रणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, शरण शरण जे हनुमंता, शरण शरण जे हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता. तू झालो रामदूता, रामदूता काय भक्ती वाटा, काय भक्ती वाटा, तुझालो रामदूता, तुझालो रामदूता, रामदूता काय भक्ती वाटा, काय भक्ती वाटा. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता, हे हनुमंतराया, शरण शरण जी
जी म्हणजे महाराज, आदरार्थी शब्द आहे आपल्याकडे. जी, तुम्ही श्रेष्ठ आहात. जी शब्दाचा अर्थ मोठा, श्रेष्ठ. हनुमंतराय कशा कशामध्ये श्रेष्ठ? हनुमंतराय शक्तीत श्रेष्ठ, हनुमंतराय भक्तीत श्रेष्ठ आणि हनुमंतराय युक्तीत श्रेष्ठ. हनुमंतरायची भक्ती किती, हनुमंतरायची शक्ती किती आणि हनुमंतरायची युक्ती कशी, तुम्हाला 2-2 मिनिटात सांगतो. हनुमंतराय शक्तीत श्रेष्ठ. त्यांचं वर्णन करताना शास्त्रानं केलं, अतुलित बल धामम हेम शैलाभ देहम. तुम्ही कसे आहात? अतुलित बलाचे धाम आहात. अतुलित बल, अतुलित म्हणजे ज्या बलाची तुलना होणार नाही अशा बलाचे तुम्ही धाम आहात. किती बलवान आहेत? रामायणात प्रसंग येतो. आता ऐकलं का? ते आकडे ऐकून आता लोकांना पटत नाही ती माप. कारण नियम असा आहे, भूगोलात खगोलात बदल होत राहतात. त्याचं वर्णन आहे. आपलं वैदिक तत्वज्ञान किती दिवसापूर्वीचं आहे हे ओळखण्याचं गमक काय? आपल्या अथर्व शीर्षाच्या एका सुक्तामध्ये. हो, आता माझं तोंड कोण्या दिशेला आहे? हे दक्षिण आहे, माझ्या पाठीमाग उत्तर आहे, ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. बघा आता, म्हणजे पूर्व उत्तर कोपरा हा झाला, पूर्व उत्तर कोपरा हा झाला. आता संध्याकाळी पहा, मी म्हणतो ते संध्याकाळी या दिशेला एक तारा राहील की जो कधी जागा बदलत नाही, तो आहे ध्रुव तारा. आणि या कोपऱ्यामध्ये 7 तारे असतात, ज्याला आम्ही सप्तऋषी म्हणतो. पण ते कृत्तिका नक्षत्र आहे. ते काय आहे? कृत्तिका नक्षत्र आहे. मग नियम वर्णन असं आहे की कृत्तिका नक्षत्र हे पूर्वेला होतं. कुठं होतं? पूर्वेला. आता ते निघाले कुठे? उत्तरेकडे. कारण आपल्या वेदात वर्णन आहे, कृत्तिका ही देवता, हे नक्षत्र पूर्वेला आहे. पण आता ते पूर्वेला सापडत नाही. ते कुठं सापडतं? उत्तरेला कल्लेलं दिसतं. आजही खगोल तज्ञ म्हणतात कृत्तिका नक्षत्र 77 वर्षानंतर 1 डिग्रीनं उत्तरेला सरकतं. किती वर्षाला? 77 वर्षाला कृत्तिका नक्षत्र 1 डिग्रीने कुठे सरकतं? उत्तरेला सरकतं. आता पूर्वेपासून उपस्थित जी कृत्तिका आहे त्याच्या डिग्र्या मोजल्या आणि त्याला जर 77 गुणलं तर त्याला या ताऱ्यापासून इथं यायला 8,500 वर्ष लागलेत. किती 8,500 वर्ष लागले. म्हणजे आपलं वेदाचं ज्ञान हे 8,500 वर्षापूर्वीच्या आधीच आहे. असं त्याला काय लावलं जातं प्रकाश महाराज? गणित लावलं जातं. या खगोलात काय होत राहतात? बदल होत राहतात. म्हणजे रावणाने जेव्हा सीता नेली तेव्हा लंका आणि धनुष्कोटीचं अंतर 100 योजनाचं होतं. किती योजन? 100 योजन. 100 योजन म्हणजे किती? ते आधी गणित सांगतो तुम्हाला. अंदाजे 3 किलोमीटरचा एक कोस. अंदाजे मैलात आहे, पण कोसाच्या दशमान पद्धतीमध्ये थोडा फरक पडतो. 3 किलोमीटरचा एक कोस आणि 4 कोसाचा एक योजन. 4 कोसाचा एक योजन म्हणजे 3 कोसाचा आपला 3 किलोमीटरचा एक कोस, 4 कोसाचा योजन म्हणजे चारित्रिकम 12. म्हणजे एका योजनामध्ये 12 किलोमीटर बसतं. गुणिले 100 म्हणजे त्रेतायुगामध्ये लंकेचं आणि धनुष्कोटीचं अंतर हे 1200 किलोमीटर होतं. किती होतं? 1200. आणि भूगोलात काय होत राहतात? बदल होत राहतात. पण आपल्याकडे हिमालय कसा झाला? एक भूखंड कोण्या तरी काळात येऊन इकडच्या भूखंडाला आदळला आणि हिमालयाचे काय निर्माण झाले? पर्वत. अजूनही सांगतात दक्षिण वेस्ट इंडिज या बाजूचा एक भूखंड आपल्या केरळाच्या दिशेने काय करतोय? वाटचाल करतोय. असं काही मी मध्यंतरी वाचलं होतं. असो, 100 योजनाचा 17 पद्मवानरांनी 3 दिवसात 49% पूल केला म्हणे. रामायणात वर्णन कसं आहे? 49% पूल कोणी केला? वानरांनी. किती दिवसात? 3 दिवस आणि 3 रात्रात केला. आणि एकट्या हनुमंतानं एका रात्र्यात 49% केला. याला म्हणतात अतुलित बल धाम. एवढं बल आहे
कोणाकडे? हनुमंताकडे. का? ते मांसाहारी होते. तसे बोल कसे असो. महाराज अजून सांगतो तुम्हाला, हो, मांसाहाराने बल येत नाही, मांसाहाराने धाडस येतं, वृत्ती क्रूर बनते. क्रूर बनते. तुम्ही पहा, हत्तीत जास्त बळ का सिंहात जास्त बळ? बळाचा विचार केला तर हत्तीमध्ये जास्त बळ, सिंहामध्ये कमी बळ, पण धाडस कोणात जास्त? मला तेच म्हणायचंय. आणि त्याच्याकडे ती धाडस क्रूरता कुठून आली? तर ती आहारातून आली. जाऊ द्या, मला सांगायचं, आतुलित बलधाम, बलामध्ये श्रेष्ठ. त्याचप्रमाणे हनुमंतराय युक्तीत श्रेष्ठ. युक्तीत कसे श्रेष्ठ आहोत? साधा बघा ना, दुसऱ्याच्या गावात जाऊन त्याचाच भाव फोडून आणला ना. कोण? बिभीषण फोडून आणला. आणि बिभीषणानं काय आहे, ते कुंभकर्ण मरत नव्हता. कुंभकर्ण मरे ना. आणि मग बिभीषणाला विचारलं, कसा मरल? कसा मरल? म्हणजे रावणाचं मरण्याचं वर्म, कुंभकर्णाचं मरण्याचं वर्म त्याच्या भावानं सांगितलं. म्हणजे एक शेर आहे, लय भारी आहे. जितने भी दुश्मन हमारी जान के है, उसमें आधे तो खानदान के है. जितने भी दुश्मन हमारी जान के है, उसमें आधे तो खानदान के है. एवढंच आहे. भावाचा घात केला पण कल्याणा करता केला, एवढी जमेची बाजू आहे. बिभीषणाला विचारला, कुंभकर्ण का मरत नाही? म्हणे या कुंभकर्णाला एक वरदान आहे. काय? शत्रूची पाठ पाहिल्याशिवाय तो मरत नाही म्हणे. कोणी सल्ला दिला? प्रकाश महाराज, बिभीषणाने. मग हनुमंतराय आले रामप्रभू जवळ. प्रभू म्हणे काय? ऐका ना, बोला ना, बोला ना. ते म्हणले मारायचंय त्याला. हो मारायचंय. म्हणे पाठ दाखवल्याशिवाय मरणार नाही. कधी कधी अर्ज मागं घेण्यात बी शहाणपणा असतो. पाठ दाखवावं लागेल, त्याशिवाय तो मरणार नाही. ते म्हटले हे म्हणले, पण पाठ दाखवणं माझा स्वभाव नाही. हनुमंतराय रामाच्या पावजूला गेले. कानानं अशा गुदगुल्या केल्या हनुमंतानं. कोणाला? रामाला. रामप्रभूनं कान निराळं टाकलं. पुन्हा केल्या. पुन्हा कान काजवला. तिसऱ्यांदा जेव्हा केलं, नेमकं काय म्हणून पाहण्याकरता मागं वळून पाहिलं. बघता काय, कुंभकर्ण मेला ना, झाला ना काम. ही युक्ती हनुमंतरायाकडे. भक्तीत श्रेष्ठ, आपलं शक्ती श्रेष्ठ, युक्ती श्रेष्ठ. तसं भक्तीत तर विचारूच नका. भक्तीत तर किती समर्पण हनुमंतरायाचं. एके दिवशी सीताई साहेब शृंगार करू लागल्या आणि डोक्यामध्ये असा सेंदूर भरत होत्या. काय भरत होत्या? सेंदूर. हनुमंतरायाने विचारलं, हे सेंदूर का भरताय साहेब? अरे असं भरलं ना आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं म्हणे. कोण म्हटल्या? सीताई साहेब म्हटल्या. म्हणे एक चिमटीनं किती वाढायचंय आपल्या मालकाचं आयुष्य? हनुमंतरायाने सगळ्या अंगाला शेंदूर लावून घेतला. तेव्हापासून शेंदूर आहे अंगाला. एवढे भक्तीमध्ये श्रेष्ठ आहेत. या साहेब या. विठाला विठाला समोर जागा करा तिथे. वाटतं वाटतं. विठाला 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 कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. विठाला 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 आपल्या महाराष्ट्रातील एक दमदार नेतृत्व, अत्यंत मितभाषी, सरळ स्वभावी, कार्यकुशलता ज्यांच्या नजरेत आणि कर्तृत्वात आहेत, असे आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचं आगमन आपल्या या धर्ममंडपात झालं. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. हो हो हो. ऐकलं का? म्हणजे साहेबांच्या करता तुम्ही टाळ्या का वाजवायच्या? ते सप्त्यापुरते आलेले नाहीत. तुमच्या गावाची किंमत वाढवलेली आहे त्याने. ध्यानात राहू द्या थोडेसे. हा, गाववाले बी असं आहे का? हे नव्हतं. मी ते सांगत होतो ना, वाजच नाही. म्हणजे काय, आपलं त्यांचं नातं कसं असलं पाहिजे. शिवाजीराव भोसले फार मोठे व्याख्याते झाले. त्या व्याख्यात्याने साहेब एक वाक्य वापरले, कार्यकर्ता आणि नेतृत्व यांचं नातं 10च्या आकड्यासारखं पाहिजे म्हणे. त्यात नेतृत्व 1चा आकडा असतो आणि कार्यकर्ता 0चा आकडा असतो. एकानं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे
जोपर्यंत आपल्या पुढे शून्य वाढणार नाही तोपर्यंत आपली किंमत वाढणार नाही. आणि शून्यानं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे, एका जवळ गेल्याशिवाय किंमत मिळणार नाही. आणि ही पूरकता ज्यांच्या कार्यात आहे आदरणीय साहेब आहेत. तुर्तास थोडक्यात अभंगाचा विचार करतो. धावपळ नाही ना? ठीक आहे. कसं असतं, मोठा व्याप आहे म्हणून व्यापातली माणसं त्यांना विचारलेलं बरं. असो, विचार सांगत होतो काय की भक्ती श्रेष्ठ, युक्ती श्रेष्ठ, शक्ती श्रेष्ठ हनुमंत आहे म्हणून त्यांना विचारतात. शरण शरण दोनदा शब्द वापरला का? पहिला शरण शरीराचा आहे आणि दुसरा शरण मनाचा आहे. मनाचा आहे. माणसाच्या जीवनामध्ये बरीच माणसं जवळ असतात पण जवळची नसतात. जवळ असतात पण काय नसतात, जवळचे नसतात. ती स्लीपर चप्पल आहे ना, तिला भारी बोध देते, घातली पाहिजे अधूनमधून. आणि आपण नेमकं चुकीचं आहे, आपण घरामध्ये नाही ती चिखलात घातली पाहिजे. स्लीपर चप्पल आपल्या पायात असून आपल्या शर्टवर चिखल उडवते, असते आपल्या पायात. पण शरण शरण का बरं? जोपर्यंत सर्वांगाने समर्पण होत नाही तोपर्यंत जीवनाचं कल्याण होत नाही. साधू जवळ जाताना ऐका, एक नदी आहे त्याच्यात गटार मिसळलं की गंगा त्याला 2 मिनिटात गटाराला गंगा करते. व्यवहारात आपण पाहतो, आपण पंढरपुरामध्ये पाहतो, उद्धव घाटामध्ये गटार मिसळतं तेव्हा वारकरी नाकाला पदर लावतात, रुमाल लावतात. पण तेच गटार जेव्हा पुंडलिकराय जवळ येतं तेव्हा केशवाय ना महा गोविंदाय ना म्हणून त्याचं आचमन घेतात. का? आता गटार गटार राहिलं नाही. का राहिलं नाही? मिसळलं. जवळ येणं आणि मिसळणं फरक आहे. एकानं काय केलं, बाटली द्याव, कन्हैया पाहिजे होती बाटली आहे. एकानं गटार बाटलीत भरलं. काय म्हटलं? नाही, चुकलं नाव कन्हैया, राजहंसन साहेब आपलं राजहंस. बाटलीत काय भरलं? गटार भरलं, बुचन पक्क लावलं आणि गंगेत नेऊन सोडलं. कुठं सोडलं? नंदुशेठ, गंगेत नेऊन सोडलं. 4 वर्ष गंगेत ठेवलं. आणि 4 वर्षानंतर गटाराचं काय झालं म्हणून पाहायला गेला, काढून पाहिलं ते गटार गटारच होत. का बरं? 4 वर्ष गंगेत राहू नये, गटार गटार का राहिलं? त्याचं एकमेव कारण आहे, मिसळलं नाही. अशी बरेच गटार वारकरी संप्रदायात येतात पण मिसळतच नाही, बुचणं लावून येतात. आमच्या संप्रदायात मजा नाही. अरे संप्रदायात लय मजा आहे, तू बुचण काढून मिसळ एकदा, हे जरा समर असो. मग म्हणून पहिला शरण शब्द शरणागती करताय तर दुसरा शरण शब्द हे ऐक्या करताय. शरण शरण जे हनुमंता तुझं आलो रामदूता. रामदूता मी तुला शरण आलो. नियम असा आहे, एखाद्या माणसाला खुश करण्याकरता कोणतं नाव घ्यावं? ज्याच्यात त्याला समाधान आहे, ज्याच्यात त्याला काय समाधान आहे. आता सध्या पदव्या एवढ्या सोप्या झाल्या, तुमच्याकडे महाग आहेत पण आमच्याकडे फार स्वस्त आहेत. पदव्या एवढ्या सोप्या झाल्या, हो, कोणत्याही विद्यापीठात न जाता सुद्धा आम्हाला शास्त्री होता येत. कोणताही अभ्यास न करता आम्हाला आचार्य होता येतो. त्या आचार्याला तर चव गेली. विनोदाचार्य, कीर्तनाचार्य, धर्माचार्य, कीर्तन केसरी, एवढ्या पदव्या झाल्या. मला मी एकदा आमच्या कार्यक्रमाची पत्रिका होती आणि त्या DTP करणाऱ्या जवळ मी गेलो आणि मी सांगतो, ह्या महाराजाला ही पदवी लाव, त्या महाराजाला ती पदवी लाव. साहेब, त्यानं बोलता बोलता एक वाक्य वापरलं पण लय उद्बोधक होतं ते वाक्य. गुरुमा, वाक्य लय गोड होतं. त्याने काय वाक्य वापरलं? महाराज तुम्ही म्हणता मी पदवी लावतो, पण पदवी लावल्यावर नाव लहान होतो. नाव काय होतं? लहान होतं. कारण त्या कॉलम मध्ये डेमीचा 1-4 पत्रिका होती ती आमची, त्याच्यात नाव काय होतं? लहान होतं. आणि खरंच पदवीनं नाव लहान होतं. कसं होतं? जेव्हा मला कोणी विनोदाचार्य म्हणतं तेव्हा मला सांगत येत असताना सुद्धा वेदांत सांगता येत नाही, कारण माझ्या नावाला मला जपावं लागतं. नाव काय होतं? छोटं होतं. म्हणून अनेक पदव्या आहेत, पण कोणत्या पदवीनं उच्चारलं पाहिजे? ज्यात पुढच्या व्यक्तीला समाधान आहे. हनुमंतरायला ज्यांनी पर्वत उचलला ते हनुमंतराय, यात समाधान नाही. ज्यांनी लंका जाळली ते हनुमंतराय, याच्यात समाधान नाही. हनुमंतरायला समाधान कशात आहे? हे रामाचे दूत हे म्हणण्यात समाधान आहे. मी रामाचा आहे हे म्हणण्यात जेवढं समाधान आहे तेवढं कशातच नाही. तुम्ही कोण आहात? रामाचे दूत आहात. तुझं आलो रामदूता, तू रामाचे दूत आहात.
दूध कसा असतो, दूध कसा असावा याला उदाहरण सांगतो. काय झालं, सीता कुठे आहे, लंकेत आहे. कोण मारतं रे उडी, सगळ्यांनी माघार घेतली. पण हनुमंताला शक्तीचं स्मरण करून दिलं, हनुमंतानं उड्डाण केलं. आता लंका म्हणजे काय, 10-20 घराचं खेड थोडीच आहे. लंकेमध्ये घरी किती आहेत, आता किती आहेत मला माहित नाही, पण तेव्हा किती होते ते मला माहिती आहे, कारण आमच्या तुकोबऱ्यानं सांगून ठेवलंय. हो, त्या काळात 9,12,00,000 घराचं गाव लंका. किती, 9,12,00,000. गणित सांगतो, मोजा तुम्ही. लंके माझी घरी किती ती ऐका. सांगत तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे. दगडाची घरं किती होती, 5 लाख. 7 लक्ष जेथे विटबंदी, म्हणजे 7 लाख घरं विटेच्या बांधकामाची होती. किती झाले, 7 आणि 5 12 कोटी घरे जेथे काश्याची, 1,12,00,000. कोटी घरे जेथे तांब्याची, 2,12,00,000. आणि शुद्ध कांचनाची 7,00,00,000, 9,12,00,000. आता एवढ्या लंकेत सीता शोधायची कशी. बरोबर शोधली, सीतेकडे गेले. सीतेनं सांगितलं, हनुमंता सांग त्यांना निरोप, मी तुमची वाट पाहते. पण म्हणे आई मला भूक लागली, काय खाऊ. म्हणे फळं खा. पण ऐक म्हणले, आपण स्वतःच्या बागेत नाही दुसऱ्याच्या बागेत आहेत. पडलेली फळं खा म्हटले, तोडून खाऊ नको. शब्द काय वापरला सीताई साहेबाने, पडलेली फळं खा, तोडून खाऊ नको. हो, किती नीतीचा बोध आहे हा. तोडायची नाही, पडलेली खायची. हनुमंतराय पडलेली फळं खाऊ लागली, पण पोट भरे ना. कोणाचं, हनुमंताचं. हनुमंत म्हटले पोट तर भरत नाही, पण आईची आज्ञा पाळली पाहिजे, तोडायचे नाही. पण आई थोडेच अशा मला पाडायचे नाही. कायद्यात बसवणं कसं असतं बघा. तोडायची नाही, पाडायची नाही, थोडीच. हनुमंतराय गेले आणि शेपटी नुसतं झाडा असे हलवायचे, सगळी फळं खाली पडायची, खाऊन घ्यायची. जेव्हा तिथं जंबू माळी नावाचा तिथलचा त्या ठिकाणचा जो माळी होता, आता इन्चार्जर त्या बागेचा, त्याला जेव्हा कळालं, त्याला विरोध केला. एक मुस्काड्यात दिली, त्याच्या तोंड ओकतच, रक्त ओकतच रावणाकडे गेला. रावणाने आपला पोरगा पाठवला. त्याने एक वासवी शक्ती टाकली, हनुमंताला बांधलं आणि हनुमंताला बांधून सभेत बसवलं. आता रामदूत चालू झाला. 2च मिनिट आहे का, रामदूत काय बसला. बसल्यानंतर रावण, आता संवाद फार गोड आहे. रावण, हे चोरा माझ्या नगरीत येतोय काय. कोण म्हणतं, रावण. कोणाला, काय शब्द संबोधन वापरलं, हे चोरा माझ्या नगरीत आला काय. हनुमंतराय मोठ्याने हसायला लागले. हे बघा रे, कोण कोणाला चोर म्हणतंय. हनुमंतराय काय, बघा रे कोण कोणाला चोर म्हणतंय. आणि मग काय, रावणाचा इगो हर्ट झाला. चिडला रावण चिडला. माणूस, ऐकलं का, माणसानं 3 ठिकाणी मौन धरावं, असं शास्त्राचा नियम आहे. रागामध्ये बोलू नये, ज्या विषयाचं ज्ञान नाही त्या विषयात बोलू नये, आणि एखाद्याला वारंवार सांगून जर ऐकत नसेल तर बोलू नये. एकाने शंकराला विचारलं, का हो शंकरजी तुम्ही एवढे विद्वान, रावण तुमचा शिष्य, सांगायचं ना त्या शिष्याला, अरे दुसऱ्याची बायको पळून नेऊ नये, देऊन टाक, तुम्ही काय सांगितलं नाही. कोणाला विचारलं, शंकराला, कारण शंकराचा शिष्य कोण आहे. अहो तुम्ही तुमच्या शिष्याला काय सांगितलं नाही, हे वागणं अधर्माचं आहे म्हणून. शंकरजी म्हटले, इकडं पहा म्हटले. माल्यवान त्याचा मामा, त्यानं समजावून सांगितलं, ऐकलं का नाही. मंदोदरी त्याची बायको, तिनं समजावून सांगितलं, ऐकलं का नाही. बिभीषण त्याचा भाऊ, ऐकलं का नाही. जे ऐकतच नाही त्यांना सांगण्यात मजा नसते, मौन धरायचं. आणि दुसरा एक सल्ला आहे, हे महाभारत आपल्याला देतो. आपल्याला वाटतं हे गाव आपल्याला फार मानतं, हे घर आपल्याला फार मानतं, पण किती मानतं याच्याकरता माणसानं मर्यादा घालून घेतल्या पाहिजे. सत्ता आणि संपत्ती हा विषय आला की शहाण्याने निवाड्याच्या वाट्यात पडू नये. जेव्हा सत्ता आणि संपत्तीचा विषय येतो ना, लोक देवाचंही ऐकत नाहीत आणि संताचंही ऐकत नाहीत. दुर्योधनानं कृष्णाचं ऐकलं नाही, दुर्योधनानं विदुराचं ऐकलं नाही. विषय काय होता, सत्ता आणि संपत्ती. म्हणून कोणाच्या जीवनात किती मध्यस्थी करायची, मराठीत बोलू का, किती इंटरफेअर करायचं लावून घेतलं पाहिजे माझं. म्हणून मौन धरावं, कुठं क्रोधात मौन धरावं.
ज्या विषयाचं ज्ञान नाही त्या विषयात माणसानं मौन धरावं. आणि एखाद्याला सांगून जेव्हा ते ऐकत नाही तेव्हा काय धरावं? मौन धरावं. पण मूर्ख माणसाचे विपरीत आहे, ते रागातच जास्त बोलतात, ज्ञान नसताना बोलतात आणि अपमान झाला तरी बोलतात, बोलत राहतात. आता शब्द वापरू का? माकडा, माझ्या समोर बांधलेला आहेस तू आणि असा एवढ्या आत्मविश्वासानं कसा बोलतोस? आता रामदूत जागा झाला. हनुमंतराय म्हटले तू मला बांधणार आहे पण सोडणार अजून बाहेर आहे म्हटलं, म्हणून बोलतो. अरे मरण तुझ्या जवळ आहे तरी तुला भीती कशी वाटत नाही? हनुमंतराय म्हणले रावणा, मरण माझ्या जवळ आहे तरी मला भीती वाटत नाही, उलट तू घाबर म्हटले. ते आहे माझ्या जवळ पण बघतोय तुला म्हणले. हो, बऱ्याच वेळेला काय असतं, तोंड आपल्याकडे असतं पण टार्गेट दुसरंच असतं. तोंड आपल्याकडे असतं पण टार्गेट दुसरं. म्हणे आहे माझ्या जवळ, मरणाचं तोंड माझ्याकडे पण टार्गेट तुला केले, ध्यानात ठेव. आणि जेव्हा मूर्ख माणसाकडे मुद्दे संपतात तेव्हा ते गुद्द्यावर येतात. मारा म्हणे या माकडाला, मारून टाका. कोण म्हणतो? रावण. तेवढ्यात बिभीषणजी आले, नाही म्हणले दूत अवध्य असतो, त्याला मारायचं नसतं. मग शब्द केला याचा एक अवयव तोडा म्हणले. हनुमंतराय म्हटले अवयव तोडा, पण कोणता तोडा हे नाही सांगितलं रावणाने. आता बघा, रामदूत सांगतोय मी तुम्हाला, हनुमानजीने मनातल्या मनात विचार केला, हा नेमका माझा कोणता अवयव तोडील? पाय तोडील काय? हात तोडील काय? कदाचित ह्याच्या जर लक्षात आलं ह्याच्या मालकानं माझ्या बहिणीचं नाक कापलं आणि त्याचा बदला घ्यायचा ह्याच्या मनामध्ये जर आलं आणि ह्यानं माझं नाक कापलं तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? लोक म्हणतील केला रामाचा दूत होऊन आला नाक कापून. हनुमंतरायने केलं काय? युक्ती. मगाशी बोललो ना मी, राहू द्या पाणी फिरू नका कीर्तनात. पाणी फिरू नका. हा तात्या बरोबर ना? हा तेच म्हणलं. हनुमंतराने काय केलं? शेपूट घ्यायचे, पप्पी घ्यायची, डोळ्याला लावायचे. शेपूट घ्यायचे, पप्पी घ्यायची, डोळ्याला लावायचे. रावणानं पाहिलं, म्हणले माकडांचं प्रेम शेपटीत जास्त असतं, ह्याचे शेपूट जाळून टाका. आणि पुढे काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. असा रामदूत आहे. पण ऐका, रामदूत काय अजून शिल्लक आहे? रामदूत अजून रामदूत शिल्लक आहे. जेव्हा परत आले धनुष्कोटीला तेव्हा हनुमंतानं रामानं विचारलं काय केलं? जाळली म्हणे लंका. अरे अक्कल तुला? लंका जाळली म्हणे मी जाळलीच नाही. मग लंका कोणी जाळली? रामदूताचं उत्तर आहे का? दूत त्यालाच म्हणतात कर्तृत्व आपण करायचं आणि श्रेय मालकाला द्यायचं. कर्तृत्व देवोनिया जीव स्वामी यश द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, हो ते एक नाट्यगीत आहे, लय गोडे. शुरामी वंदिले, त्याच्यात प्रकाश महाराज तुमच्यासारखा आवाज नाही आम्हाला करता काय? आमचा प्रकाश महाराज कुंदन महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. कोणाची कोंबडी जरी मेली तरी सरपंचाला न विचारता स्पीड ब्रेकर टाकता येतो. असं शुरामी वंदिले अशा दिदीच आहे. त्याच्यात एक शब्द असा आहे, धारा तीर्थी तपजे आचरती सेनापती यश याची बले. जीव देतो सैनिक आणि यश होतं सेनापतीचं. हो, म्हणून आम्ही 1999 ला जगातलं सर्वात उंचावरचं युद्ध केलं भारतानं आणि मला वाटतं ते आपण विजयी त्यात आपण, कारण शत्रू उंचावर होता आणि आपण खाली होतो, पण ते जिंकून दाखवलं. म्हणून सौरभ कालिया याच्या बलिदानानं ते चालू झालं. कारगिल युद्धाचं पहिलं बलिदान कोणाचं आहे? सौरभ कालिया, 22 वर्षाचा तरुण. फक्त रेकी करायला पाठवलं, रक्त सळसळलं, गोळीबार केला आणि त्याच्यात पकडला गेला आणि मारला गेला. कोण? सौरभ कालिया. जीव गेला त्यांचा पण यश मात्र पंतप्रधानाला. जीव गेला सैनिकाचा, यश मात्र पंतप्रधानाला. हे मालकाचं आणि सेवकाचं नातच असं असतं. हो, म्हणून पहा आता साहेब, आता मी त्यांच्या पुढे काय त्या क्षेत्रातलं बोलू? खरं सांगा, निवडणुकामध्ये उमेदवार जास्त पळतो का कार्यकर्ता जास्त पळतो?
पण देऊन या जीव स्वामी यश द्यावे. तो तर खरा रामदूत आहे. हनुमंतरायनं विचारलं, का रे लंका जळली? ना 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 प्रभु, मैंने लंका नहीं जलाई. झूठ बात करता है, तूने जलाई लंका? ना ना प्रभु, लंका मैंने नहीं जलाई. फिर लंका किसने जलाई? ऐका आता हनुमंत काय म्हणतात, लंका मैंने नहीं जलाई, पर फिर किसने जलाई? बरे लंका कोणी जाळी ती ऐका. किसने जलाई लंका? एक तो था रावण का पाप, रावण के पाप ने लंका जलाई. एक था रावण का पाप, दूसरा सीता माँ का संताप, ती चिडलेली होती. एक तो रावण का पाप, दूसरा सीता माँ का संताप, प्रभु तीसरा आपका प्रताप. तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तर लंका कशी जळेल? हो, मद भयात वाती वातोयम, अग्निस्तपती मद भयात. तुमचंच वर्णन आहे उपनिषदामध्ये. हो, लंका मैंने नहीं जलाई, लंका किसने जलाई? एक था रावण का पाप, दूसरा सीता का संताप, तीसरा आपका प्रताप. अरे बोलो प्रभु जी के, चौथा मेरा बाप. ह्याचा बाप म्हणजे वारा, पवन सुत आहे ना. म्हणजे रावणाच्या पापानं जाळली, सीतेच्या संतापानं जाळली, तुमच्या प्रतापानं जाळली, आणि काय नाही मी फक्त काडी लावली, हे माझा बाप सुटला, त्यानं आपोआप जाळली, वाऱ्यानं जाळली. म्हणजे आम्ही लंका जलाई. एवढं कर्तृत्व करून ज्याच्या हृदयात अभिमान नाही त्याला रामदूत म्हणा. मला वाटतं 3 चरण राहू देऊ आता, एवढा रामदूत संपवतो. लय गोड प्रसंग आहे, लय गोड प्रसंग आहे. राम दरबार भरलेला आहे, हनुमान पायाजवळ आहेत, प्रभू आहेत, पाहतायत प्रभू कोणाकडे? हनुमंताकडे. सगळे रामाकडे पाहतायत, पण प्रभू मात्र हनुमंताकडे पाहतायत. सगळ्याला वाटतं देवाने आमच्याकडे पाहावं, पण ज्याला वाटतं ना देवाने आपल्याकडे पाहावं, त्याने देवाच्या तोंडाकडे पाहू नये, देवाच्या पायाकडे पाहावं. समाधान महाराज, तोंडाकडे पाहणं आणि पायाकडे पाहणं याच्यात फरक आहे. कसं? जेवायला बसल्यावर कुत्रं येतं तेव्हा कुत्रं पायाकडे पाहतं का तोंडाकडे पाहतं? तुमच्याकडे कुत्र्यांची काय सवय? कुठं पाहतं कुत्रं? तोंडाकडे. कुत्र तोंडाकडे का पाहतं? मागण्याची वास, पाहे मुखाकडे. अर्थात जे देवाकडे अपेक्षेनं पाहतात, देव त्यांच्याकडे पाहत नाही. ज्यांना देवाकडून काहीच अपेक्षा नाही, देव त्यांच्याकडे पाहतो. हनुमंताची नजर पायाकडे. सीतासाहेब म्हणले, अहो आमच्याकडे पण पाहत जा. म्हणले तसं नाही सीते, हनुमंताचं ऋण आहे, ज्याचं ऋण आहे ते चित्तातलं जातच नाही. म्हणले तुमचं नाव काय? मला माहिती तरी सांगा. पुंजा पाटील. चालेल ना? पुंजा पाटील. तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती की नाही? हो म्हणा. तुम्हाला फोन केला होता की नाही? हो म्हणा ना. मला तुम्ही 5 लाख मागितले का नाही? पाटील हो म्हणा फक्त. तुम्ही दिले का नाही? हो म्हणा ना. मग परत कधी करायचं? झाला आता वर. एखाद्याचे पैसे उसने घेतले, त्याला परत द्यायची वासना असो अथवा नसो, पण मन काय म्हणतं, तुला त्याचे पैसे द्यायचे, तुला त्याचे पैसे द्यायचे. सीते, हनुमंताचं ऋणच माझ्यावर एवढं आहे, तो चित्तातला जात नाही ग, आणि माझी नजर त्याच्यावर हलत नाही ग, काय करू मी? नाही म्हणले, काय हिशोब असेल ते करून घ्या, कमी पडले तर पप्पाला फोन पेवर टाकायला होते म्हणले. हिशोब करा म्हटले. आता मला रामदूत सांगायचं आहे आणि थांबायचं आहे आता. आपल्याला साहेबाचं ऐकायचंय आणि मलाही ऐकायचंय, आणि मला 8 वाजता पुढच्या कार्यक्रमाला जायचं. पण साहेबाचं बोलणं ऐकून, हो तुमचा अप्रत्यक्ष फॅन आहे मी तुमच्या भाषणाचा. हा साहेब, बरं झालं तुम्ही कीर्तनकार झाले नाही, आमच्या पोटा पाय दिला असता तुम्ही. ऐका काय सांगू लागलो मी ते. रामप्रभू दुसऱ्या दिवशी दरबारात गेल्यावर प्रभू म्हटले, हनुमंता. प्रभून वर पाहिलं. हनुमंतानं काय म्हणता, काय म्हणता? का रे, काहीतरी माग ना माझ्याकडे. काहीच नको, तुमच्याजवळ मला काहीच कमी नाही तर काय मागू? तुम्ही मनाने एवढं देता बाळासाहेब, पण तुम्हाला मागायची गरज काय? दामणगावकर, तुमचं निम्म काम केलंय मी. काय सांगू लागलो काय माहित? हा, हनुमंता काहीतरी माग रे. हनुमंतराय म्हटले, देवा मी काही मागणार नाही. पुढचा संवाद फार गोड आहे, 2च मिनिटाचा आहे पण फार गोड आहे. हो, हनुमंतरायला प्रभू म्हणतात, हनुमंता अरे तुझी एवढी कामगिरी या सगळ्या युद्धात, पण तुला काय मिळालं? तुझ्यामुळे बिभीषणाला किष्किंधेचं आपलं लंकेचं पद मिळालं. हनुमंता तुझ्या कर्तृत्वामुळेच
सुग्रीवाला माफ करा मी क्रम बदलतो, सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं. हनुमंता केवळ तुझ्या कर्तृत्वाने बिभीषणाला लंकेचं पद मिळालं. एवढंच नाही हनुमंता, तुझ्यामुळे या रामाला या अयोध्येचं पद मिळालं. लेकिन आडवाणी जी आपको क्या मिला. आपलं हनुमंता तुला काय मिळालं, हनुमंता तुला काय मिळालं. हनुमंतराय या, सेवंतनी ताई आल्यात. ताई स्वागत आहे, या या. विठाला विठाला विठाला. बाबा इकडे या तुम्ही. एक मिनिट. ओ बाबा, बाबा तुम्ही उठून इकडे या ना. बाबा आपलं कर्तव्य पाहुण्यांना जागा दे. नाही आहे ताई बसा. या येत आहे जागा आहे समोर, इथं बसा. स्वागत आहे ताई तुमचं. हनुमंता तुझ्यामुळे सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं, बिभीषणाला लंकेचं पद मिळालं. तुझ्यामुळे या रामाला ह्या अयोध्येचं पद मिळालं. हनुमंता तुला काय मिळालं. रामदूत काय असतो ते ऐका. रामदूत म्हटला नाही म्हणे, तुमच्या तिघापेक्षा भाग्यवान मीच आहे म्हटलं. कसा ऐका म्हणले देवा. सुग्रीवाला हे सांगत असताना माझं हृदय द्रवीभूत होत आहे. भावना वेगळ्याच आवेशामध्ये आलेल्या आहेत. काय हनुमंतराचं उत्तर आहे ऐका. उगच गावोगावी हनुमंताची मंदिरं नाहीत, रामाचे कमी आहेत तेवढे हनुमंताचे. रामाची मंदिरं कमी आहेत या महाराष्ट्रात, पण हनुमंताचे मंदिर जास्त का, त्याचं उदाहरण सांगून थांबणारच आहे मी. पण आता सांगतो ऐका. हनुमंत म्हटले प्रभू तुमच्यापेक्षा भाग्यवान आहे मी. त्या सुग्रीवाला किष्किंधेचं एकच पद मिळालं, त्या बिभीषणाला लंकेचं एकच पद मिळालं. प्रभू तुम्हाला अयोध्येचं एकच पद मिळालं. हा हनुमान एवढा भाग्यवान आहे, ह्याला ही 2 पद मिळाली, ह्याला अजून काय पाहिजे. ह्याला म्हणतात रामदूत. असा रामदूत तुम्ही आहात. गावोगावी दूताचे मंदिर आहेत. लक्ष्मण शक्तीतला प्रसंग आहे. लक्ष्मण तुम्ही 7 दिवस रामायण ठेवायला पाहिजे होतं, आणि ते बी माझं ठेवायला पाहिजे होतं. असो नाही नाही, ताव गेला निघून, आता नाही माझ्या. एक भाव सांगतो लय गोड आहे. लक्ष्मण शक्तीतलं प्रकरण फार गोड आहे. पुरुषार्थ मेघनाथाचा आहे. त्यानं बाण मारलाय, लक्ष्मण मूर्छित पडलाय. काय करायचं. बिभीषणानं सल्ला दिला सुषेण वैद्याला बोलवा, सुषेण वैद्याला बोलवा. ते कुठे आहेत. SMBTत आहेत. आपलं सुषेण वैद्याला धरून आणलं. सुषेण वैद्यानं नाडी पाहिली आणि सुषेण वैद्यानं सांगितलं दक्षिणेत असा असा पर्वत आहे, त्या पर्वतावर एक वल्ली आहे, ती वल्ली दिल्याशिवाय लक्ष्मण जागा होणार नाही. या प्रकरणात पूर्ण पहा तुम्ही. शक्ती लक्ष्मणाला आहे, पुरुषार्थ मेघनाथाचा आहे, पुरुषार्थ मेघनाथाचा आहे. सल्ला बिभीषणानं दिला, उपाय सुषेण वैद्यानं सुचवलाय, पण नाव हनुमंताचं आहे. लक्ष्मण शक्ती म्हटलं की नाव कोणाचं येतं, हनुमंताचं येतं. त्याचं उत्तर एकच आहे. योजना ज्याला सुचते ना साहेब तो मोठा नसतो, योजनेची कार्यवाही करणारा मोठा असतो. या सगळ्यांना योजना सुचली आहे आणि हनुमंतानं योजनेची कार्यवाही केलेली आहे. म्हणून असे तुम्ही रामदूत आहात. मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मला भक्तीची वाट दाखवा. तुम्ही शूर आहात, धीर आहात आणि स्वामी काजी सादर आहात. शूरता, धीरता आणि तत्परता ही परमार्थात नाही कोणत्याही क्षेत्रातील यशाची गुरु किल्ली आहे. माणसानं शूर झालं पाहिजे, अर्थात धाडस दाखवलं पाहिजे. नाही ते चॅलेंज मी स्वीकारू शकतो. माणसानं त्या क्षेत्रात गेल्यानंतर धैर्यानं राहिलं पाहिजे. हो, नाहीतर काय होतं. आमच्या पुतण्याचं सांगतो. ते म्हणला नाही काका, मला पुण्यामध्ये ते कॅम्प्युटरच्या काय कॅम्प्युटर सायन्स काय म्हणते त्याला, असं अवघड कोर्स करायचं. बरं हे मराठी मीडियमचं, आणि मी आता लावून आहे पण वैशाला लावून दिलं ॲडमिशन करून त्याला. ते धैर्यानं गेला पण टिकला नाही साहेब. तो महिन्यातच पळून आला गावी. कोण्या क्षेत्रात उडी टाकायची धैर्यानं. तिथं राहून स्थिर राहिलं पाहिजे. शूरता दाखवायची प्रवेशाची, धैर्य दाखवायचं टिकायचं, आणि तत्परता पाहिजे. कोण्याही कामात तत्परता पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टीचा मिलाप तुमच्याकडे आहे. शूर आणि धीर, स्वामी काजी तो सादर. आम्हाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्या सुबटा. तुम्ही कोण आहात. तो का म्हणे रुद्रा
अंजनीची या कुमारा, तुम्ही अंजनीचे कुमार आहात, अंजनीचे कुमार आहात आणि तुम्ही साक्षात रुद्र आहात. एकदा शंकरांना विचारलं, तुम्ही मरकट योनीमध्ये अवतार का घेतला? एवढे चांगले चांगले रोल असताना तुम्ही माकडाचा रोल का घेतला? मरकट योनीत का अवतार घेतला? शंकरजीने उत्तर फार गोड दिलं. शंकरजी म्हणतात, मी मरकट योनीमध्ये अवतार घेण्याचं पहिलं कारण आहे काय, माणसामध्ये अवतार घेतला असताना द्वेषातच काळ गेला असता, भक्ती घडली नसती. दुसरी गोष्ट, मनुष्य योनीत अवतार घेतला असता तर आंघोळ करून भजनाला बसावं लागलं असतं. मरकट असल्यामुळे आंघोळीची गरज नाही, तोही वेळ वाचतो म्हणले, भजन घडतं मला. बर, मनुष्य योनीत असतो तर अन्न, माणसाला जगायला काय काय लागतं बोला की? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. याच्या संपादनातच काळ गेला असता. माकड असल्यामुळे काय नाही, ह्या झाडावर नाही मिळालं तर त्या झाडावर, बस मला भजनाला वेळ मिळतो म्हणून मी मरकट योनीमध्ये जन्म घेतला. तो का म्हणे, रुद्रा अंजनीची या कुमारा, तुम्ही साक्षात रुद्रच भक्ती करता घेतलेला अवतार आहे म्हणून तुम्हाला शतशः नमन करतो आणि अपेक्षा एवढीच ठेवतो, काय भक्तीच्या त्या वाटा. एकदा टाळी वाजवा, देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमा. माईक बाजूला घ्या. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमाई. चला रखुमा हरी विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. चला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पवन सुत हनुमान की जय. सेवेचा भाग संपलेला आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या निष्ठेने मोठ्या प्रेमाने हे कार्य करतायत, त्या कार्याला माझं शतशः नमन. हा 17दा नमन. ऐकलं का, इथं फार राजकारणातली दिग्गज मंडळी, श्रीमंतनीताई आहे, आदरणीय बाळासाहेब साहेब थोरात साहेब आहेत, गुरुमा आहेत. ह्या गावाचं भविष्य खूप चांगलं आहे, या गावाचं भविष्य खूप चांगलं आहे. मी कोण्या पक्षाचा नाही, बरं मी ज्ञानोबा तुकोबाचा आहे. पण काही पक्ष वजा करतात, जी माणसं आवडतात ती आवडतात. अटलजीचं एक वाक्य आहे, अटलजी म्हणतात, हमारी संस्कृती हमारी विरासत है और इस देश का जवान उसका रक्षक है. मग ज्या गावातली तरुण पिढी चांगल्या मार्गात आहे त्याच गावाचं भविष्य उज्ज्वल आहे. म्हणून आता या मंडळीची जी नावं घेतली, या मंडळीला संपर्क या जुन्या लोकांचा येतो, पण जुन्या लोकांच्याही पाठीमागं एक नवीन फळी तयार होऊ पाहते, त्याचं मला समाधान आहे की जे सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक सगळ्याच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, असं उमलतं नेतृत्व आपल्या गावामध्ये अनेक तरुणांच्या रूपाने प्रगट होत आहे. म्हणून ही राजकीय, सामाजिक कार्य करणारी मंडळी, त्यांचा जसा जुन्या लोकांशी संबंध आहे तसे या मंडळीने या तरुण पिढीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. निवृत्तीनाथ संस्थांचं अध्यक्षपद या गावातील एका तरुणाने भूषवलं, आमचे निलेशजी पाटील गाडवे. हो, आणि ते करत असताना खूप चांगली, म्हणजे आता जे काही बदल दिसतात निवृत्तीनाथाच्या पालखी सोहळ्यामध्ये,
त्या बदलामध्ये एक सिंहाचा वाटा, एक मोलाचा दगड आमच्या निलेश पाटलांचं कार्य ठरलेलं आहे. हो, आणि अशी अनेक तरुण मंडळी या गावात हो पाहतायत. अशी सर्व मंडळी यांच्याविषयी सद्भाव मी सुरुवातीलाच बोललो. हा सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात. बरे गावात अवदार्य बी खूप आहे. हो, यांनी मंदिर एवढं सुंदर बांधलं आणि फार युक्तीनं बांधलं. यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक नाही घेतली, तर लिलाव केला. साधं गाव नाही, आपलं हुशार गाव आहे. यांनी निवडणूक, त्या सरपंच कोण होता? हा, सरपंच साहेब हेच होते. यांनीच लिलाव घेतला होता. मला वाटतं किती लाखाला गेला होता तो लिलाव? 26.5 लाखात. आणि बरं आहे ना, निवडणुकात वेगळा खर्च करण्यापेक्षा ते 26.5 लाख गोळा केले आणि मंदिराचं आणि सभा मंडपाचं काम केलं या मंडळीने. म्हणून अत्यंत हुशार मंडळी, मोठा कार्यक्रम केला. बरं, गुरुवर्य माधव बाबा घोले यांच्या धाकातलं हे गाव. बाबाचं कोणतंही कार्य असो त्या कार्यामध्ये धडाडीनं उडी टाकणारं हे गाव. बाबाने कोणतंही कार्य केलं त्या कार्यामध्ये पायाला नख न राहता पळणारी या गावातले आमच्या नंदू शेठ सारखी माणसं आहेत. आणि कोणताही निधी किती देण्याची तयारी आहे. असं गाव मोठं दातृत्ववान आहे, कर्तृत्ववान आहे. अशा गावामध्ये आता आडनाव गाडवे असल्यामुळे गाडव्यांचं धामणगाव म्हणावं लागतं. हा नाईलाज आहे. पण माणसं फार हुशार आहेत, फार कर्तबगार आहेत. तर सगळ्यांच्या कार्याला नमस्कार. खरं तर आजच तुम्ही आलाय सप्त्यात असं नाही. तुम्हाला अनेक उत्सवामध्ये जावं लागतं. मोठ्या मोठ्या उत्सवात तुम्ही जाता. तुम्ही अन्य ठिकाणचं वातावरण आणि आजची प्रसन्नता नक्कीच तुमच्या हृदयाला एक वेगळी संवेदना देणार आहे. त्याचं कारण आहे या ठिकाणी असणारी उत्सवात ठेवलेलं यांनी पावित्र्य. उत्सवात ठेवलेलं पावित्र्य. आणि या पावित्र्याकरता मी सुरुवातीलाही बोललोय की म्हातारे कर्मट नाहीत आणि पोरं उर्मट नाहीत, म्हणून हे गोड कार्य घडलेलं आहे. या कार्याला शतशः नमन. हे कार्य असंच होत राहावं अशी प्रार्थना. आणि आता तरुण मंडळीला सांगतो, जुन्या मंडळींनी फार जपलंय, तुम्ही जपायचंय. नियम असा आहे, बापाच्या संपत्तीवर मजा करायची असते, माज करायचा नसतो. हा, म्हणून या जुन्या मंडळींनी जे घडवलंय त्याच्यावर मजा करा. हो, चांगला विकासाची मजा करा. हो, काहीतरी परिवर्तनाची मजा करा, पण पतनाचा माज करू नका. इथं तुम्ही जसे आम्हाला कीर्तनात टाळ घेऊन उभे दिसता तसे तुमचं जीवन निरव्यसनी राहिलं पाहिजे. तुमचं विचार एका विचारधारेला देश, गाव म्हणजे गाव, जन्मभूमी, धर्माच्या हिताने अनुकूल असले पाहिजे अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो. ह्या सगळ्या कार्यक्रमाची शोभा जशी तुमच्यानं आहे, या मंडपानं आहे, तशी या गुणीजन मंडळीमुळे आहे. इथे आता माझ्या उजव्या हाताला प्रकाश महाराज कातकडे आहेत. एवढा निर्मळ निकोप आवाज. मी माफी मागतो आज प्रकाश महाराज तुमची की मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही. त्याचं कारण काय, माझ्याकडेच वेळ नाही म्हणून तुम्हाला देऊ शकलो नाही, माफी मागतो. पण अत्यंत गोड आवाज, निर्मळ आवाज, निकोप आवाज. आणि ऐकलं का, गायनाची उंची दाखवणारे, आरडणारे खूप आहेत, गाणारे थोडे आहेत. पण गायनामध्ये गांभीर्य असतं, गायन एक समाधी असते. याचा प्रत्यय ज्यांच्या गाण्यातून येतो असे आमचे कुंदन महाराज बोरसे, त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. गुरुवर्य माधव बाबाच्या सहवासात सावलीसारखे राहून अध्ययन केलेले आमचे समाधान महाराज आहे. आणि अजून एक समाधान आहे, समाधान महाराज, मला अजून एक समाधान आहे. हो, हे समाधान आहेत आणि इकडं समाधान आहे का. हे समाधान काय, आमचे निलेश पाटलांचे शिष्य आहेत, प्रवीणजी आहे ना, प्रसादजी. हो, प्रसाद म्हणजे हा पाटलांचा प्रसाद. म्हणून त्यांच्याविषयी सद्भाव. सिस्टीमवाले आमचे निमोनचे बडगे यांच्याविषयी सद्भाव. सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम देतो. पुढील सूत्र संयोजकाच्या सूत्रसंचालकाच्या हाती देऊन माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपा बाई राक्षमा
नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. प्रभू श्री हनुमंतरायाच्या कृपेने पांडुरंग परमात्मा व विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी पोपट महाराज गाजरे व मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांच्या कृपा आशीर्वादाने सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेल्या आपल्या श्री क्षेत्र धामणगाव या गावाचा अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे. आज अखंड हरिनाम सप्ताहाची ही जागराची व सांगतेकडे वाटचाल आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये सुद्धा आजची सुद्धा कीर्तनरूपी सेवा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न होत आहे. आजची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या पवित्र अधिकारी वाणीतून संपन्न झाली असे महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकारांचे प्रेरणास्थान, युवा गुणीजनांचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्रातील एक मान्यवर ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण उमेश महाराज दसरथे यांच्या पवित्र अशा वाणीतून आजची ही कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. खरं तर महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हे खरं सांस्कृतिक मूल्य आहे आणि ह्या वारकरी संप्रदायाचं या सांस्कृतिक मूल्याचं प्रचार प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर परंपरेला धरून आणि अत्यंत प्रामाणिकपणे युवकांना सोबत घेऊन, अनेक फडांना सोबत घेऊन, अनेक ज्येष्ठांना सोबत घेऊन, अनेक गावांमध्ये परिवर्तन घडवून करण्याचं काम जर कोणी करत असेल तर महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार उमेश महाराज दसरथे म्हणायला हरकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये फडांना विशेष महत्त्व आहे. देगलूरकर फड असेल, नामदास महाराजांचा फड असेल, बोधले महाराजांचा फड असेल, आपले देहूकर फड असेल, असे अनेक फड आहे. या सर्व फडांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि या सर्व फडांमध्ये उमेश महाराजांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यांचा शब्द पाळणारे अनेक लोक आहे, त्यांना मान देणारे या सर्व फडांचा मान महाराज अत्यंत मनापासून ठेवतात आणि सर्वांचे मूल्य जोपासण्याचं काम महाराज करत असतात. त्याच्यामुळेच महाराजांचा शब्द कुठलाही फड किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही मान्यवर पडू देत नाही. निश्चितच आमचं संपूर्ण कार्य असेल, संस्थांचं कार्य करत असताना आणि वारकरी संप्रदायाचं कुठलंही कार्य करत असताना महाराजांची मदत, मार्गदर्शन मला नेहमीच लाभलेलं आहे आणि आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी सुद्धा महाराजांचं मार्गदर्शन मला पदोपदी लाभलं. आमच्या संपूर्ण ग्रामस्थांना ते अनेक वर्षापासून परंपरेने लाभत येत आहे. म्हणूनच महाराज म्हणले की अत्यंत वजनदार कीर्तनकार आहे आणि ह्या वजनदार कीर्तनामध्ये माझं कीर्तन का ठेवलंय तर तुमचं वजन जास्त आहे म्हणून नाही ठेवलंय महाराज. तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितच तुमचा तेवढा अधिकार आहे आणि तुमचं मार्गदर्शन आमच्या संपूर्ण गावाला, ज्येष्ठांना, युवकांना नेहमीच घडत असतं. म्हणून तुमची परंपरा, आमचा शतक महोत्सव जरी झाला आणि मी हनुमंतरायांना विनंती करेल की तुम्हाला सुद्धा उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि तुम्ही सुद्धा ही परंपरा पुढेच चालवत राहू. पुन्हा एकदा महाराजांची या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या पवित्र असे वाणीतून सर्व भाविकांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी महाराष्ट्रातील माजी महसूल मंत्री व धामणगाववर विशेष ज्यांचं प्रेम आहे आणि धामणगावचं ज्यांच्यावर प्रेम आहे साहेबांवर, असे आदरणीय माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, एक ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं कार्य आहे, असे थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. माननीय माजी आमदार शिवरामजी झोले या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या गावालाच लागून गुरुमांचा जो आश्रम आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचं आरोग्याचं आणि उद्याची भावी पिढी घडवण्याचं काम जेव्हा गुरुकुलाच्या माध्यमातून होत आहे, अशा गुरुमा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आपल्या युवा व झुंजार नेतृत्व असलेल्या आदरणीय सीमंतनीताई कोकाटे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या पुढे या गोटेकर साहेब, तोंबरे साहेब पुढे या. त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य खेड गटाचे हरिदास भाऊ लोहकरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा आभार मानतो. या सर्वांनीच हरिदास भाऊंनी सुद्धा देणगी आपल्या या सप्ताहासाठी जाहीर केली आहे, त्यांचं आभार मानतो. मी आजचा जो प्रहार आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे महाराजांचा सन्मान करण्यासाठी. निवृत्तीनाथ समाधी संस्थांचे माजी अध्यक्ष आदरणीय सोमनाथजी गोटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. त्याचप्रमाणे माजी सचिव अमरजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय उमेश बाबा दसरथे यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान स्वीकारायचा आहे. आजचे पहाऱ्याच्या मान्यवरांनी महाराजांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय
स्वर्गंधर्व प्रकाशजी कातकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची गेल्या 4 दिवसापासून आपल्याला सेवा लाभलेली आहे. त्यांचा सुद्धा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे, तो त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. या ना पटकन घ्या. ही प्रेम घ्या महाराजांची. यानंतर महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे, तो त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर बाळासाहेबजी थोरात साहेब यांचा सन्मान आदरणीय सागरजी गाडवे, ज्ञानेश्वर भाऊ कोंडोळे आणि सरपंच शिवाजी भाऊ गाडवे यांनी करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. जाऊ तिकडनं जा, एक जण तिकडनं जा त्या बाजून. यानंतर आदरणीय गुरुमा यांचा सन्मान होणार आहे, तो त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. हॅलो. यानंतर आदरणीय गुरुमा यांचा सन्मान होत आहे व त्यानंतर सीमंतनीताई कोकाटे यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे, तो त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो. एक खुर्ची घ्या इकडे व्यासपीठावर. यानंतर सीमंतनीताई कोकाटे. माजी आमदार शिवरामजी झोले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. झोले साहेब पुढे या. कोणीही जागेवरनं उठू नका. यानंतर आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांचं मनोगत या ठिकाणी होणार आहे व त्यानंतर उर्वरित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आदरणीय आमदार साहेब असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास भाऊ लोहकरे असतील, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष सोमनाथजी घोटेकर असतील, निवृत्तनाथ समाधी संस्थांचे व माजी सचिव अमरजी ठोंबरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान तत्पूर्वी होणार आहे. या ना, कोण येते? तात्या या तुम्ही. नंदू या ना तुम्ही दोघं करा बाळासाहेब तात्या नंदूचा सन्मान. झोले साहेब. आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. श्री क्षेत्र दामणगावचा सुवर्ण महोत्सव हरिनाम सप्त्याचा होतो आहे आणि येथे अत्यंत सुंदर असं कीर्तन हरिभक्त परायण उमेशजी महाराज दसरथे यांचं आपण ऐकलेलं आहे. उपस्थित गुरुमा आहेत, आमचे मित्र शिवरामजी झोले आहेत. 85ला मी बरोबर आमदार झालो. सुमंतिनी ताई आहेत, आमचे जिल्हा परिषद माजी सदस्य जे आहेत, आपण सर्व गावची पुढारी मंडळी आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. आजचा हा जनसमुदाय पाहिल्यानंतर महाराज, आम्ही 1000 गाड्या लावल्या ना तरी एवढे यायचे नाही. हे तरी येतील, हे तर यायचेच नाही. तर आमचा सगळ्यात मोठा फायदा असतो की सगळं अनेशा ही सगळी मंडळी सुद्धा आपल्या कीर्तनाच्या रूपानं भेटते. ज्यावेळेस गावकरी मला निमंत्रण देण्याकरता आले, त्यांचा निरोप मला मिळाला की आज याच म्हटले, तुम्ही उमेशजी महाराजांच्या कीर्तनाला हजरच राहा म्हणे, ऐकायला हजर राहा. अत्यंत सुंदर सोपे उदाहरणं, परंतु जीवनात उपयोगी येणारे उदाहरणं. अनेक उदाहरणं मी आत्तापर्यंत ऐकले महाराज, परंतु
नेता आणि कार्यकर्त्याचं हे उदाहरण खरं म्हणजे मी प्रथम ऐकलं. मी कसं ऐकलं गेलं नाही मला हेच कळणार. एकाशिवाय शून्याला महत्व नाही, शून्याशिवाय एकाला महत्व नाही. खरं आहे, अगदी सुंदर उदाहरण दिलं. 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचे होत आहेत. 50 वर्ष हा हरिनाम सप्ताह चाललेला आहे, सुवर्ण महोत्सव आहे. परंतु ही परंपरा शतकाची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही परंपरा आपण पुढे नेतो आहोत वारकरी संप्रदायाची. श्रीराम हे तर आपल्या जीवनाचा भाग आहे. आपल्या जीवनाचा म्हणजे पूर्णपणे भारतीय संस्कृतीचं जर मांडणी करायची ठरली तर श्रीरामाशिवाय करता येणार नाही. आपल्या जीवनात इतका एक राम राम म्हटल्याशिवाय आपला दुसऱ्याला भेटत नाही आपण. आणि याच्या जीवनात काही राम राहिला नाही म्हणजे संपला त्याचा आनंद. म्हणजे किती रामाला किती महत्व आपण दिलेलं आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. एक बाणी राम असेल, आज्ञाधारक राम असेल, तोच राम एवढा ताकदवान असताना शबरीचे आदिवासी शबरीचे उष्टबोरं घालणारा सुद्धा राम हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यात खूप मोठा संदेश आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यात खूप मोठा संदेश आहे. तुम्ही किती मोठे असा पण त्या गरिबाला किंमत, कारण माणसं एक सगळे समान आहे हे सांगणारा मानवतेचा संदेश तो आहे, हे विसरून चालणार नाही. वारकरी संप्रदायाच्या बद्दल काय बोलायचं महाराज. खरं म्हणजे आपण फार भाग्यवान आहे सगळे. खरं सांगतो तुम्हाला की आपण वारकरी संप्रदायाचे आहोत, त्या परंपरेचे आहोत. निवृत्तीनाथ महाराजांचे अध्यक्ष राहिले, कुठं बसले तुम्ही भेटले आपण अध्यक्ष महाराज. द्रोणागिरीच्या पायथ्याला निवृत्तीनाथ महाराजांनी एक वाक्य वापरलेलं आहे, समता वार्तावी अहंता खंडावी. बरोबर आहे ना. म्हणजे माणसानं माणसाला माणसाप्रमाणे वागावं, भेद करू नये. किती आणि ते त्या तत्वज्ञानावर आपला संपूर्णपणे चाललेलं आहे. आता भेद आम्ही करतो राजकारणी, काही धर्मात विभाजन करतो, कधी जातीत करतो. मतं कसे साकारतील हे आम्ही पाहत असतो. खरं सांगतो तुम्हाला. फसायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. महाराज एक या गावचा आणखी एक वैशिष्ट्य, धामणगाव मी नशिबाने आहे. खरं सांगतो की योगायोगानं इथं जागा हॉस्पिटलची झाली आणि खूप सुंदर चाललं. आणि यांचं खूप सहकार्य, सगळ्या परिसरातल्या लोकांचं खूप सहकार्य, ते सगळे पाठीशी आहेत. म्हणून ती सेवा चालली हे विसरून चालणार नाही. धामणगावचं आणखी एक वैशिष्ट्य मला दिसतंय आणि ते सगळ्यांचा आदर्श असला पाहिजे की हे आपण लोकशाही स्वीकारलेली आहे महाराज. लोकशाहीमध्ये आपल्या राज्यघटनेतच पक्ष आहे, मतांतर आहे, सत्ताधारी आहे, विरोधी पक्ष आहे. तो आपल्या देश चालवण्याचा, गाव चालवण्याचा एक भाग आहे. त्यामुळं ते त्या जागेवर ते बरोबर, परंतु आपण त्याच जागेवर त्याला ठेवलं पाहिजे. ते राजकारण आपल्या जीवनात नाही आणलं पाहिजे, व्यक्तिगत जीवनात नाही आणलं पाहिजे. आणि याला सगळ्यात चांगली गोष्ट अशी की हरिनाम सप्ताह असा आहे. मी तर कायम सांगतो अनेक गावांना की अरे तुमची ग्रामपंचायत फार जोरात झाली का, हरिनाम सप्ताह घाला आणि जे एकामेकाविरुद्ध लढले त्यांनाच वाढायला लावा बरं. हा इतका सुंदर उपाय आहे हरिनाम सप्ताह. आणि इथं हे गाव ते पाळतंय. हे सगळे बसलेत ना, हे निर्णय पक्ष आहेत. आता मला माहित नाही, मी इथं भाग पडत नाही खरंच निर्णय, परंतु ते आहे ना, ते लोकशाहीचा भाग येतो, राज्यघटनेने दिलाय, त्यात चुकीचं काय. परंतु इथं एक आहे. आणि महाराज आणखी एक गोष्ट असली पाहिजे की ही गादी अशी असली पाहिजे की इथं सगळे मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे. जे सरपंच केलं तुमच्याकडे लढले नाही एकामेकाविरुद्ध तुम्ही, परंतु लढले समजा सरपंच तर इथं या सप्त्यामध्ये फुगडी खेळले पाहिजे दोघं एक जण एकत्र. शेवटी हे जो जीवनाचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे, त्याला द्वेषामध्ये कधी रूपांतर होऊ द्यायचं नाही हे लक्षात ठेवा. महाराज तुमचं चांगलं आहे, तुम्ही कोणत्या राजकारण याच्यात गेले नाही, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सांगा महाराज आता राजकारणात गेले, एका पक्षाची बाजू मांडायला लागल्यावर इथं सगळे पक्ष बसलेले आहेत, ते बरं वाटत नाही ना. तुम्ही असं म्हणलं पाहिजे की इथं राजकारण नाही, इथं गरीब श्रीमंती नाही. आणि आपला वारकरी संप्रदाय एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. अरे इथं काही नाही, मंत्र तंत्र गंडा द्वारा काही नाही. इथं अंधश्रद्धा नाही आहे, साधा बुक्का आणि हरिनामाचा गजर, संपलं. किती सुंदर रस्ता आपल्याला दाखवलेला आहे. आणि ही परंपरा पुढं चालवली पाहिजे. मनातलं अंतकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. इथं यायचं, मनाचं अंतकरण शुद्ध करायचं, द्वेष विसरायचे. बांधाचं भांडण असेल ना, जातानेच ठरवायचं, उद्या मिटून टाकायचं. ही जागा ही अशी आहे. आणि महाराज खरं सुंदर पद्धतीनं तुमची मांडणी खूप छान आहे, सोपी आहे आणि नेमका संदेश देणारी आहे.
खूप आनंद वाटला. या सगळ्यांनी मला बोलावलं याचाही खूप आनंद. मला निश्चितपणे मी सगळ्यांचे खूप आभार मानतो. पुढील कार्याला आनंदानं एकत्र आपलं गाव आणि विभागाचा विकास करता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. अतिशय सुंदर असं मौलिक मार्गदर्शन आपण या सप्ताहाच्या निमित्ताने धामणगावकरांना केलं. साहेबांनी अत्यंत अचूक ओळखलं ग साहेबांचं महाराजांचं कीर्तन समजण्यासारखं आहे, फसण्यासारखं आहे आणि साहेबांचं खूप मोठं मार्गदर्शन खाली बसायचंय, कोणी उठणार नाही 2 मिनिटासाठी सुद्धा लाभलेलं आहे. आज आपला शेवटचा महाराजांना दिवस. जायचं आहे, महाराजांना जाण्यासाठी आपण सर्वांनी जागा द्यायची आहे.